नामदेव ढसाळ म्हणजे असा कवी तो गरिबीचा आहे, ज्याने फक्त आयुष्यात दुःख पाहिले आणि त्या प्रत्येक दुःखाविरुद्ध देवासोबत समाजाविरुद्ध विद्रोह केला। तो कवी आपल्या कवितेत लिहितो। त्यांची एक प्रसिद्ध कविता आहे, बेंबीचा डेट ओल्या होणाऱ्या वयात। बेंबीचा डेट ओल्या होणाऱ्या वयात तुझ्या कुकर्माची महाकाव्य बलात्कार करून अड्ड्यावर जेव्हा तू खोकून घेतलीस, तेव्हा कळले की तू फक्त देवळादेवळ जोपासली। दिशा दिशाचे दरवाजे ठोठावणाऱ्या तुझी कीर्ती 7 समुद्रापलीकडे नेणाऱ्या बुद्धाची प्रतिमा तू छिन्न विछिन्न केलीस। माणसाला दास केले, पाखंडी मनुला, माणसाच्या शत्रूला तू डोक्यावर घेतलीस। गीतेचे गळळ प्राशून तू रोम रोम बाणबूड केलीस। माणसाला माणसाची हागीमुती काढायला लावलीस। त्याच्या रक्तमासावर तुझा पिंड घडविला। त्या महात्म्यांना सोडून तू महाभारत घडविलीस। उद्धारकर्त्यांच्या गळ्यात मडकी अडकवलीस। धुंगणाला बोराट्याची फांदी बांधलीस। संस्कृतीच्या नावाखाली तू त्याला वेशीबाहेर काढलीस। 12 महिने तेळाकाळ कळत ठेवले, लढत ठेवले, सळत ठेवले। हे वाद्य तू माणसाला असे हीन केले। तुला वेशीबाहेर आक्रोश ऐकू आला नाही का? पेटलेला माणूस दिसला नाही का? उदासीनतेने विराटपणा तुला स्पर्शला नाही का? विजेचा रोर वेशीच्या तटबंदी फोडून आत येतोय रे। सांग का देत नाहीस त्यांना कडकडून माईचं आलिंगन? का तोडून टाकत नाही शतकानुशतकाचे काटेरी कुंपण? ज्याने तुला आपली सर्वस्व दिली, तुझे ताजमहल खडे केले, का आठवत नाही त्यांना? ज्यांच्या हाडामासाचा खच आजही तुझ्या किल्ल्याच्या पायथ्याची कणत आहे। सांग त्यांच्यासाठी का लिहित नाही मैलाच्या दगडावर एखादी ओळ? माझ्या नजरेतून तू परिपूर उतरला आहे। तुझ्याबद्दल आदर वाटत नाही। तुझे गुणगान गावे असे होत नाही। वाटते पान खाऊन तुझ्यावर पसपस ठुकावी, तुला शेणाच्या गाडग्यात बुडवावे। मी तुला शिव्या देतो, तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो, तुझ्या संस्कृतीलाही शिव्या देतो। इवन मी आई बापांना देखील शिव्या देतो। तुम्ही इथं जन्म घेऊन बर्बाद झाले आणि मला सुद्धा बर्बाद केलं। आता मी हे सारं काही बोलणार नव्हतं, पण माझे हात जागे झाले। हजारो वर्ष मी होतो खंगत ह्या गृहागृहातल्या प्रचंड अंधारात। कालच तो गृहेच्या टोणाशी ठेवून गेलेला पिसाळलेलं जाळ मी शिली गावात जाणार या पुढचा काळ। मित्रांनो, या कवितेत समाजाशी विद्रोह करताना नामदेव ढसाळ म्हणतो, कोण